आता येतो तिसरा स्तंभ, जो आपल्याला शिकवतो की भावनेच्या आहारी न जाता योग्य प्रतिसाद कसा द्यायचा. म्हणजे प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या. ही प्रक्रिया दिसायला अतिशय सोपी आहे, पण ती कमालीची प्रभावी आहे. जेव्हा आपल्याला राग येतो किंवा भीती वाटते, तेव्हा लगेच काहीतरी करण्याऐवजी फक्त एक क्षण थांबा. तो एक क्षण, फक्त तो एक क्षण आपल्याला भावनेच्या आहारी जाण्यापासून वाचवतो आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची संधी देतो. आणि या एका छोट्याशा थांब्यामागे एक शक्तिशाली विज्ञान आहे. हा थांबा आपल्या मेंदूच्या अलार्म सेंटरला, म्हणजे जो भावनिक भाग आहे, त्याला शांत होण्याची संधी देतो. आणि त्याचवेळी आपल्या मेंदूच्या तार्किक, विचार करणाऱ्या भागाला सक्रिय करतो. यामुळे आपण भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक योग्य प्रतिसाद निवडू शकतो. हे 4 स्तंभ आपल्याला संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना हुशारीने हाताळायला शिकवतात. शेवटी हा एक विचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे. शांत समुद्र कधीच कुशल खलाशी बनवत नाही. आपल्या आयुष्यात येणारी वादळच आपल्याला खरी कणखरता शिकवतात. प्रश्न हा नाही की वादळं येतील की नाही, ती तर येणारच आहेत. प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा वादळ येईल तेव्हा आपण तयार असू का?